RMW प्रेझेंट्स GDP कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत करते। मंडळी, शाश्वत प्रगत आणि समृद्ध शेतीचं गुपित माहिती असणं आपल्या सर्वांनाच आवश्यक आहे आणि आज आपण आपल्या विदर्भाची यात स्थिती काय आहे हे जाणून घेणार आहोत डॉक्टर शरद निंबाळकर यांच्याकडून, जे ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ आहेत। त्याचबरोबर ते कुलगुरू सुद्धा होते आणि संत साहित्याचे अभ्यासक सुद्धा ते आहेत। नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात नमस्कार स्वागत आहे। तर सर, साधारण आपण आज या विषयावर चर्चा करतोय, तर सर्वप्रथम विदर्भाचा आपल्याला शेतीविषयक इतिहास काय सांगता येईल? चांगला, म्हणजे तुम्ही अगदी सुरुवात विदर्भाच्या संदर्भातली जी केली ना ती मला खूप आवडली। याचं कारण असं आहे की या देशामधला जो एक सुपीक भाग म्हणून ज्याला गणला जातो तो विदर्भ एक भाग आहे। फार कमी असे सुपीक प्रदेश या देशामध्ये आहेत की जिथे चांगली जमीन, चांगलं हवामान, चांगलं पर्जन्यमान हे लाभलेलं आहे। त्याच्यामध्ये विदर्भ हा प्राचीन काळापासून, म्हणजे प्राचीन म्हणजे ऋग्वेदापासून, त्याचा रेफरन्स हा ऋग्वेदापासून येतो आहे। आणि विदर्भ हा प्रदेश तेव्हापासूनचा संपन्न आहे। रघुकुल आणि यदुकुल या संदर्भात हे मोठे राजघराणे या विदर्भात नांदलेले आहेत। जेव्हा हा विदर्भ सुपीक प्रदेश होता तेव्हाच ही राजमंडळी या ठिकाणी आली, म्हणजे वैभवशाली प्रदेश होता आणि शेती हा मुख्य व्यवसाय, शेती आणि पशुपालन हा मुख्य व्यवसाय असल्यामुळं याचा। आणि दुसरी वाग म्हणजे प्राचीन काळामध्ये आता जर कापसाचा शोध आहे, कापसापासून तंतू आणि कापड करण्याचा शोध हा गृत्समद ऋषींनी लावला आहे। कुठे लावला? यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळंब म्हणून जे गाव आहे, कळंबचा गणपती जो आहे चिंतामणी, त्या ठिकाणी हा शोध लावलेला आहे। म्हणजे आज जो देशभर नाही तर आंतरराष्ट्रीय कापसाचा जो काही कापड म्हणून हा जो उल्लेख आहे आणि ज्याच्यावर जगाची इकॉनॉमी ही तयार झाली आहे, हा सगळा समृद्ध असा भाग, इथले हवा, इथली पाणी, इथलं सगळ्याच्या सगळं जे काही वातावरणीय ॲम्बियन्स आहे हे सगळं इतकं उत्तम आहे। या ठिकाणचे जलवायू सुद्धा सुंदर आहे। 700 mm पासून 1700 mm पावसाचा हा प्रदेश आहे। म्हणजे इकडे बुलढाणा, अकोला या भागामध्ये 700 ते 900 mm पाऊस पडतो, तर इकडे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये, गडचिरोली भागामध्ये जवळपास 900 ते 1700 mm पाऊस पडतो। आजही भारतामध्ये अत्यंत चांगली काळी कसदार जमीन जर म्हटलं तर ही विदर्भातली आहे आणि अत्यंत अनुकूल असं शेतीसाठी म्हणजे वातावरण असलेला हा विदर्भाचा भाग आहे आणि अत्यंत संपन्न अशा प्रदेशामध्ये आपण राहतो, याचा आपल्याला अभिमान आहे। आता आपला तसा विदर्भ जर म्हटलं ना तर 97 लाख किलोमीटरचा हा भाग आहे, पूर्ण विदर्भ 11 जिल्ह्याचा। जुना विदर्भ हा मोठा होता। जुना विदर्भ हा आता आपला थोडासा 11 जिल्ह्यापर्यंत आपण मर्यादित आहोत आणि पर्जन्यमानाप्रमाणे अत्यंत पीकरचना सुद्धा आपली वेगळी वेगळी आहे। म्हणजे आपल्याकडे आता जवळपास 50 लाख हेक्टर जमीन ही पिकाखाली आहे आणि या 50 लाख हेक्टर जमिनीमध्ये आपण सहसा आता जी पीकरचना घेतो ती जवळपास 17 लाख आपण सोयाबीन घेतो, जवळपास 17 ते 18 लाख आपण कापूस घेतो। ज्वारी हे पहिले होतं ते ज्वारी आता आपण सहसा घेत नाही। गव्हाचा जेव्हा गहू खाण्यामध्ये आपल्या आला तेव्हापासून आपलं ज्वारीचा भाग जरा थोडासा कमी झाला, त्याच्यामुळं दूध दुभतं कमी झालं, त्याच्यामुळे कडबा मिळण्याचा झाला आणि त्यामुळं ज्वारीचं पीक हे आता थोडंसं नांदेडकडे, त्या भागाकडे, आपला बुलढाणा या भागाकडे अजूनही थोडंसं 1.25 ते 1.5 लाख हेक्टर ज्वारीचा पेरा आहे, पण ज्वारी कमी झालेली आहे। आणि याच्यामध्ये आता पहिल्यांदा जी समृद्धी होती, कापसाच्या गिरण्या होत्या, कापसाचं एक या ठिकाणी इकॉनॉमिक्स होतं, ती आता थोडं बदललेलं आहे आणि त्याच्यामुळं आता थोडंसं नाही म्हटलं तरी अर्थकारण जे आहे, कारखाने कमी झाले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर महाराष्ट्र भागामध्ये आणि आपल्यामध्ये थोडासा नाही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या एकूण तुलनेमध्ये जसं 67,000 वार्षिक उत्पन्न आपलं कमी आहे। तर हा एक भाग थोडासा विदर्भातला सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे। सर, नक्कीच हा इतिहास कसा आहे, आता सध्या वातावरण बदलामुळे काय बदल आपल्या शेतीमध्ये घडून आलेले आहेत हे आपण सांगितलं। तर सर, सध्या आपल्या विदर्भात शेतीचं काय स्थान आहे किंवा काय स्थिती आहे सध्या विदर्भामध्ये? विदर्भामध्ये शेतीचं कसं आहे, कोरडवाहू शेती आहे, त्याच्यामुळे त्याला मर्यादा आहेत। बरोबर। तसं या भागामध्ये आजची परिस्थिती जर विचार केला तर सहसा आपण
आता सोयाबीन आणि कापूस ही आपली अशी पद्धती आज झालेली आहे. आणि इकडे जो पूर्व विदर्भ आहे, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया वगैरे हा भाग हा धानाचा प्रदेश आहे. पण हा धानाचा प्रदेश एवढा मोठा आहे विदर्भामध्ये की लोकांना असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये तांदूळाचं पीक किंवा धानाचं पीक हे फक्त कोकणात होतं. कोकणापेक्षाही काकणभर जास्त भाग आपल्या विदर्भामध्ये आहे. जवळपास 6.5-7 लाख हेक्टरचं धानाचं पीक या ठिकाणी आहे. तर अशी आणि बुलढाणा, चंद्रपूर वगैरे हा जो भाग आहे, या चंद्रपूर हा थोडा वनाचा भाग येतो, गडचिरोली वगैरे वन उपस त्या ठिकाणी वनशेतीचे आता आपले म्हणजे प्रयत्न सुरू आहेत. बुलढाणा, अकोला हा जो भाग आहे किंवा आपला यवतमाळ हा जो भाग आहे, या भागामध्ये कापूस, सोयाबीन आणि ही सिस्टीम आता सुरू आहे. सर, साधारणतः ही जी बेभरवशाची ही जी शेती झालेली आहे, तर याची स्थिती आपल्याला सुधारता येईल का सर? खूप मोठ्या प्रमाणामध्ये याला सुधारण्याला वाव आहे. याचं कारण असं आहे की आपला विदर्भाचा मला जर कोणी विचारलं की बा शरदराव, या विदर्भाचा नंबर 1 प्रश्न कोणता आहे शेतीचा, बरोबर, नंबर 1, दुसरं कारण सांगू नका, तर मी पहिल्यांदा असं सांगेल की या विदर्भामध्ये शेतीचा मुख्य प्रश्न हा पाणी आहे. म्हणजे नद्या खूप आहेत, पाणी भरपूर आहे, पण पाण्याचं नियोजन किंवा CP अय्यर यांनी 1926 मध्ये नदीजोड प्रकल्प सुरू केलेत पहिल्यांदा भारतामध्ये. आता या भागामध्ये आपलं पाणी एवढं मुबलक आहे की खरा समृद्धी मार्ग हा जो आहे शेतीचा, हा पाण्यातूनच वाहत येणार आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे आजही पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, तापी, इरावती अशा मोठ्या मोठ्या नद्या आपल्याकडे आहे. आणि त्याच्यामध्ये जवळपास 600 TMC पेक्षा जास्त पाणी आपल्याकडे आहे. त्याचं नियोजन आज आपण फक्त जवळपास 200-250-300 TMC पाण्याचं नियोजन आहे. बाकीच्या पाण्याचे फक्त काही 150-200 TMC पाण्याचं म्हणजे वापरामध्ये आहे. आणि बाकीचा जो भाग आहे, आता मात्र म्हणजे या सरकारने एक चांगला उपक्रम केला आहे की खूप वर्षापूर्वी जे एक स्वप्न होतं या समृद्धीचं, पाण्यातून समृद्धी, वैनगंगा नळगंगा प्रोजेक्ट हा या म्हणजे या देशाच्या महत्वाचा असा प्रकल्प देशाचा, कारण देशाने ऍक्सेप्ट केला आहे. तर हा 2018 मध्ये तो प्रकल्प मंजुरी झाला, पण अजूनही त्याची कार्यवाही होत नव्हती. त्याला आता शासकीय मंजुरी मिळालेली आहे. जवळपास 84,000 कोटी चा खर्च आता याच्यामध्ये. हे जर झालं की नाही तर जवळपास आज विदर्भातली 4.5 ते 5 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येईल. ही सिंचनाखाली येईल. याच्यामध्ये 30-35 प्रकारचे पाण्याचे तलाव थांबतील. म्हणजे वैनगंगेपासून नागपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, तुमची अमरावती, अकोला आणि पुढे मराठवाड्यातल्या त्या नळगंगा नदीच्या संदर्भामध्ये. तर हे जर झालं तर याच्यामध्ये ग्राउंड लेवल वाढणार आहे, याच्यातून सिंचनाची सोय होणार आहे. पुन्हा हे जे शहर आहेत, म्हणजे आता नागपूरचाच प्रश्न 1950-60 पर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. आणि त्याला पुन्हा म्हणजे ज्याचा खर्च शेतीवरती होतो त्याला आधारित जर स्वामीनाथन आयोगाप्रमाणे जर त्याला 50% वाढीव खर्च झाला, त्याच्यावरती वाढीव अशी जर यंत्रणा निर्माण झाली तर आपला शेतकरी आणि ही शेती उद्या वैभव संपन्न व्हायला वेळ लागणार. सर, नक्कीच उपयुक्त आणि अशी उत्तम अशी माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांना दिली आणि आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला आला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार सर. धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, अशा कार्यक्रमात आपण शाश्वत, प्रगत आणि समृद्ध शेतीचं गुपित उलगडलं डॉक्टर शरद निंबाळकर सरांकडून. पुन्हा JDP कार्यक्रमात नव्या विषयांसह भेटूया. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.